तर नमस्कार मित्रांनो, मूव्ही मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, अमित तिवारी दिग्दर्शित रणबीर कपूर स्टारर रामायणाचा ट्रेलर रिलीज झालाय. सिनेमाचं नाव आहे रामायण. रामायण फक्त रामायण नाही म्हणता येणार. याला म्हणावं लागेल 4,000 कोटीचे रामायण. 4,000 कोटीचं बजेट. 8 वेळा ऑस्कर जिंकलेल्या डी&EG सारख्या स्टुडिओचं नाव. रणबीर कपूर राम तर रॉकी रावणाच्या भूमिकेत दिसतोय. एवढे मोठे कलाकार. चला तर मग पाहूया नेमकं काय बनवलंय. सगळ्यात आधी हे समजून घ्या, मी ना भक्त आहे ना विरोधी. मी फक्त एक सिनेमा प्रेमी आहे. आणि त्यामुळे जे दिसलं त्याबद्दल आधी बोलूया आणि जे नाही दिसलं त्याबद्दल ही बोलूया. तर टीझरमध्ये कथेवर जास्त लक्ष न देता पूर्ण फोकस व्हिज्युअल एक्सपिरियन्स, बीजीएम, भव्यता आणि टेक्निकल गोष्टींवर ठेवला आहे. हा एक शहाणपणाचा निर्णय आहे. कारण रामायणाची कथा भारतातल्या प्रत्येकाला माहित आहे. लहानपणी आपण रामानंद सागर यांचं रामायण पाहिलंय. त्यावर अनेक सिनेमे, नाटकंही पाहिलीत आणि रामायण वाचलंही. हे सगळं इतक्या वेळा झालंय की आता तोच तोपणा जाणवतो. लहानपणी ते आपल्याला खूप भावलं. कारण तेव्हा पाहण्यासारखं दुसरं काही नव्हतं. जे समोर आलं ते आपण आनंदाने स्वीकारलं. त्याने प्रभावित झालो. आजही रामायणावर काहीही बनलं की रामानंद सागर यांच्या मालिकेचीच आठवण येते. कारण कारण तो एक बेंचमार्क सेट झालाय. पण माझा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. जे लोक आजही त्या मालिकेचे कौतुक करतात, त्यांना जर ती पुन्हा बघायला सांगितली, तर ते नक्कीच पाहणार नाहीत. खरं सांगा मित्रांनो, मी बरोबर बोलतोय ना? तो काळ वेगळा होता यार. टीव्हीची स्क्रीन, सिनेमाचा पडदा आपल्यासाठी सगळंच नवीन होतं. जे दिसतं तेच प्रभावी आणि रोमांचक वाटायचं. आजच्या सारखं असंख्य पर्याय उपलब्ध नव्हते आणि या माध्यमांबाबत लोकांची समज आणि विचार करण्याची क्षमता, बुद्धी सुद्धा मर्यादित होती. त्यामुळे आता तोच तो खेळ पुन्हा नाही खेळता येणार. आणि म्हणूनच येथे मेकर्सचा उद्देश कथा सांगणे हा नसून ती एका नवीन व्हिज्युअल आणि सिनेमॅटिक अनुभवातून मांडणे हा आहे. जेणेकरून यंग जनरेशनला आकर्षित करता येईल. पण हे सगळं करूनही टीझर पाहताना काहीतरी मिसिंग आहे. ना त्यात वॉव फॅक्टर दिसतो, ना ती दिव्यता, ना भव्यता. सगळंच कसं भळक, नकली, एआय जनरेटेड वाटतंय. रणवीर कपूर रामाची भूमिका करतोय. राम कसा असावा यासाठी लोकांच्या मनात त्यांची काही विशेष प्रतिमा आधीच्या चित्रपट नाटकांनी बनवून ठेवली आहे. बघा, रणवीर कपूर एक उत्तम अभिनेता आहे. रॉकस्टार, बर्फी, ॲनिमल आणि आता राम. पण येथे तो कुठेतरी कमी पडतोय, असं मला तरी वाटतं. त्याच्या चेहऱ्यावर ती दिव्य चमक दिसत नाही. केस सेटवेट लावून चिटकवल्यासारखे वाटतात. मला तर राम कमी आणि कामदेव जास्त वाटतोय. तो मोठमोठ्या कार्टून सारख्या राक्षसांशी लढताना दिसतोय. या सिनेमात जे राक्षस दानव दाखवलेत ते हुबेहूब लॉर्ड ऑफ द रिंग्स मधल्या ऑर्कस सारखे वाटतात. राक्षस दानव कसे असतात याची एक पारंपरिक प्रतिमा पुराण कथांच्या माध्यमातून टीव्ही सिरियलने आपल्या मनात यापूर्वीच ठसवलेली आहे. पण इथे तर काहीतरी वेगळंच दिसतंय. अगदी व्हिडिओ गेम मधील कॅरेक्टर्स किंवा हॉलिवूड मधून चोरलेले मॉन्स्टर्स वाटतात. आदी पुरुषने रामायणाचं नाव आधीच खराब केलेलं होतं. हे तर त्याचं अपग्रेडेड, डिलक्स आणि प्रीमियम व्हर्जन म्हणावं लागेल. इतकं ते नकली आणि उधारीवालं वाटतं. विशेष म्हणजे टीझर मध्ये एकही डायलॉग दाखवलेला नाही. हनुमान जयंतीला टीझर रिलीज केला आणि हनुमानांची ओझरती झलकही दिली नाही. हनुमान भक्तांचे मन खट्टू केलं राहत. कसली स्ट्रॅटेजी होती ही? त्यामुळे ही असेल कदाचित. इमोशनल कनेक्शन शून्य आहे. बजेट 4,000 कोटीचं ढोल वाजवल्या जाते. पण स्क्रीनवर तर 500 कोटीचा सुद्धा सिनेमा वाटत नाही. हॉलिवूडमधील मॉन्स्टर्स आणि व्हिडिओ गेम वाईब फक्त जनजी तरुणांना आकर्षित करण्यासाठी आहे की काय? की त्यांच्यासाठीच फक्त हे एक वेगळं जग निर्माण केलंय? आता ते रावणाचं पुष्पक विमान बघा. विमान कमी, आकाशकंदील जास्त वाटतोय. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर ते पत्र्याचे पाते वाटतायत. त्यावर नक्षीकाम करून कमळाच्या फुलाचा आकार दिलाय. आता त्यात हवाई सुंदरी सुद्धा दाखवेल की काय हे या सिनेमा आल्यावरच कळेल. कदाचित ही लंकेची प्राचीन टेक्नॉलॉजी असेल. सॉरी अखंड भारताची टेक्नॉलॉजी असेल. आता या सिनेमाची टॅगलाईन बघा. अवर हिस्ट्री अवर ट्रूथ. ते म्हणतायत की ही कथा 5,000 वर्षापासून चालत आली आहे. ठीक आहे, पण थांबा. 5,000 वर्षापूर्वी भारतात काय होतं? सिंधू संस्कृती होती. ताम्रकास्य युग होतं. हडप्पाची लिपी तर अजूनही वाचता आली नाही. मग लिखित पुराव्यांचं काय? 5,000 वर्ष आकडा का वापरला जातो? जेणेकरून लोकांना कदाचित वाटावं की ते काहीतरी खूप जुनं पवित्र बघताय. याला इतिहास म्हणून विकणं चुकीचं वाटतं. ही एक मायथॉलॉजी आहे आणि तसं ते सांगितलं गेलं पाहिजे. त्यात काय हरकत आहे यार? प्रत्येक देशाच्या आपल्या पौराणिक कथा असतात. पण ही गोष्ट वेगळी की ते त्याला इतिहास म्हणून लादत नाही.
बघा, आधी पुरुषने खूप मोठा गाजावाजा केला होता आणि आता याचं 4,000 कोटीचं बजेट सांगितलं जात आहे. पण टीजर पाहून ते 500 कोटीच्या वर वाटत नाही. आजच्या एआयच्या काळात ग्राफिक्स बदलणं सोपं आहे. मग 4,000 कोटी कशासाठी? कदाचित ब्लॅक टू व्हाईट करण्याचा हा बॉलिवूडचा जुना खेळ असू शकतो. वा मग नुसतीच हवा करायची पब्लिसिटी स्ट्रॅटेजी. मित्रांनो, हा सिनेमा 2 भागात येणार आहे. जर पहिला भाग फसला तर दुसऱ्या भागाचं काय होईल सांगता येत नाही. पण तरीही हा सिनेमा पैसे वसूल करेलच. कसं? ओव्हरसीज रिलीज, प्रचंड स्क्रीन काउंट आणि मग भारतात हवा. थिएटरमध्ये कदाचित कुणी जाणारही नाही. पण कलेक्शनचे आकडे 5,000 कोटीच्या पार दाखवले जातील. कारण हिट टॅग हवा असेल तर 6-7 हजार कोटी कमवावे लागतील, जे खूप अवघड आहे. पण बॉलिवूडला हे सगळं चांगलं जमतं. तर मित्रांनो, तुम्हाला हा टीजर कसा वाटला? रणबीर कपूर या रोलमध्ये फिट वाटतोय का? तुम्हाला व्हिज्युअल्स आवडलेत का? माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा. नाहीतर तुमची मर्जी. मी माझं मत मांडत राहीन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.